नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघतात प्रतिपक्ष. मित्रांनो, शनिवारी सांगलीला कार्यक्रम होता आणि सांगलीपर्यंत जाणं येणं हे अगदी गाडी असली, खाजगी गाडी असली तरी थकायला होतं, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे मग व्हिडिओ बनवण्यावर थोडा परिणाम होतो, कारण विषय शोधावे लागतात. मी नेहमी इतरांचं ऐकतो, बघतो, बातम्या बघतो आणि त्यातून काही सुटलं आहे का ते शोधून माझा व्हिडिओ बनवत असतो. आणि त्यासाठी भले 15-20 मिनटाचा व्हिडिओ असेल, पण त्या एका व्हिडिओमागे शोध घेणं, तपास करणं किंवा विचार करणं, नव्या गोष्टी शोधणं, जुन्या गोष्टी आठवणं, यामध्ये सुद्धा 2-2 तास जात असतात की ह्याच्यात काय वेगळेपण आहे का. आणि तेवढा वेळ मिळणं अवघड जातं. आणि म्हणून बाहेरच्या कार्यक्रमांना मी शक्यतो टाळत असतो. थकवा असतो तो वेगळा भाग आहे, असो, रडगाणं नको. तर त्यामुळे 2-3 दिवस माझी धावपळ झाली. मुद्दा असा आहे मित्रांनो, की ज्या वेळेला सतत प्रसिद्धीच्या झोतात आपण राहतो आणि आपण मारलेल्या थापा खपून जातात किंवा लोकांचा त्याच्यावर काडीचाही विश्वास नसेल तरीही आपण बोलत राहिलो आणि तेच तेच परत दाखवलं जात असेल आणि समोर येऊन बसणारी खुळचट पोरं पत्रकार नावाची ही आपल्याला नेमका त्यातला चुकीचा किंवा खोटा भाग उलटा विचारत नसेल तर हळूहळू आपलाच त्यावर विश्वास बसायला लागतो. या अवस्थेतून गेली 25-30 वर्ष शरद पवार गेले आणि आता गेल्या 2-3 वर्षात उद्धव ठाकरेसुद्धा त्याच अवस्थेतून जात आहेत. आणि ती अवस्था म्हणजे अशी असते मित्रांनो, की आपण खोटं बोलतो, आपण थापा मारतो, याच्यावर लोकांचा विश्वास बसायचा बंद होतो. पण एक गोष्ट अशी होते की हळूहळू आपण खोटं बोललेलं आपल्यालाच खरं वाटायला लागतं आणि जगाने त्यावर प्रश्नचिन्ह लावलेलं असलं तरी ते धुडकावून आपण तेच खोटं बोलत राहतो. आणि मग ते खोटं खूपच उघडं पडतं आहे असं जेव्हा आपल्याला लक्षात येतं तेव्हा आपण त्याला ठिगळ लावण्यासाठी एक नवं खोटं बोलत असतो. 4.5 वर्षापूर्वी ज्या वेळेला विधानसभेचे निकाल लागले आणि त्यामध्ये भाजपला स्वबळावर किंवा इतर कोणाच्या मदतीने सरकार बनवता येणार नाही असं स्पष्ट झालं, तेव्हा निकाल पूर्ण झाल्यावर उद्धव ठाकरे यांनी अचानक आपल्या पोतडीतून बंद दरवाजा आड दिलेला शब्द नावाची एक जादुई गोष्ट काढली. आणि त्यासाठी मग देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर राज्यपालांकडे जाऊन भाजप शिवसेना युतीचं सरकार बनवण्यासाठी सोबत येण्याचा साफ नकार दिला. आणि नकारसुद्धा किती खोटा आहे बघा मित्रांनो. नकारसुद्धा, माणूस खोटं एकदा बोलायचं ठरवलं की त्याला तर्क, वस्तुस्थिती, पुरावा याची पण गरज भासत नसते. खोटं तर बोलायचं आहे, पुरावा कशाला द्यायचा आहे? खोटं तर बोलायचं आहे ना, मग पुरावा कसला द्यायचा? एक गोष्ट लक्षात घ्या की बंद दरवाजा आड दिलेला शब्द हा एक मुद्द्यासाठी, वादासाठी मान्य करू, तरी एक गोष्ट साफ होती की बंद दरवाजा आड दिलेला शब्द भाजप पाळत नाही याचा तरी पुरावा गोळा करायला पाहिजे की नाही. त्याच्याऐवजी बंद दरवाजा आड कुठचाही शब्द दिला नव्हता हे सिद्ध करणारा पुरावा खुद्द उद्धव ठाकरे यांनी आपल्याच साक्षीतून निर्माण करून टाकला. निकालानंतर राज्यपालांकडे जायचे हे सांगण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री आणि आजचे उपमुख्यमंत्री भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना 25 फोन केले, पण उद्धव ठाकरे फडणवीसांचा फोन उचलायलाच तयार नव्हते. आणि ही गोष्ट देवेंद्र फडणवीसांनी जाहीररित्या सांगितली की उद्धव ठाकरे आपला फोनसुद्धा उचलत नाहीत, 25 फोन केले. हे झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस किती खरं बोलतात की खोटं बोलतात हे सिद्ध होऊ शकलं असतं, पण देवेंद्र फडणवीस 100% खरं बोलत आहेत अशी साक्ष
त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत खुद्द उद्धव ठाकरे यांनी देऊन टाकली होती. हो, त्यांनी लगातार फोन केले पण मी उचललेच नाहीत. हे निकालानंतरच्या पहिल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी सांगितलेलं आहे की देवेंद्र फडणवीस सातत्याने फोन करत होते पण मी फोन उचललाच नाही. जर तुम्ही फोनच उचलला नव्हता तर मग मुख्यमंत्रीपद अडीच वर्ष यासाठी दिलेला शब्द आम्ही पाळणार नाही, मुख्यमंत्री भाजपचंच होईल असं भाजपने तुम्हाला ठणकावून सांगितल्याचा पुरावा कुठे आहे? तुम्ही त्यांच्याशी निकालानंतर बोललाच नाहीत. याचा अर्थ 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद हा दिलेला शब्द पाळायला भाजप खोटा होता, तयार नव्हता. ही उद्धव ठाकरे यांनी ठोकलेली धादांत लोणकडी थाप आहे. आणि त्याची साक्ष तेच देतात की नकारासाठी का होईना त्यांनी फोन केला असेल, तो अजिबात उचलला नव्हता. मग तुम्हाला काय स्वप्न पडलं की ते 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद द्यायला नकारच देणार आहेत? हे उद्धव ठाकरेंना कुठून कळलं? एक तर स्वप्नात कळलं असेल. मुद्दा असा की जर खोटंच बोलायचं आहे की शब्द दिला होता तर त्याचा पुरावा निर्माण होऊ नये म्हणून फोनच उचलला नाही आणि आणखीन एक खोटं बोलून टाकलं. पण ते खोटं बोलता बोलता नकळत खरं समोर आलं की कुठचीही गोष्ट भाजपकडून नकारण्यात आलेली नव्हती. आणि तीच गोष्ट रेटून 4.5 वर्ष झालीत. आणि आता आपण जे खोटं बोललेलं आहे, बंद दरवाजा आड खोटं बोललेलं आहे, याला कुठचा आधार देता येत नाही. तेव्हा ते झाकण्यासाठी इंडियन एक्सप्रेस काय कुठच्या इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी एक नवा गौप्यस्फोट केला आहे की आपण दिल्लीत जाणार आहोत आणि आदित्य ठाकरेला मुख्यमंत्री करतो असा शब्द किंवा असं वचन देवेंद्र फडणवीसांनी दिलं होतं. परत हे कुठच्या बंद दरवाजा आड होतं हे उद्धव ठाकरेंनाच माहिती. कारण इंडियन एक्सप्रेस किंवा कुठच्या पत्रकाराने देवेंद्र फडणवीस यांनी ही नवी काय ते अभिवचन हे कुठल्या बंद दरवाजा आड दिलं असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारला नाही. की ठीक आहे, तुम्ही म्हणता की मुख्यमंत्री होण्यासाठी आपण आदित्य ठाकरेला आधी प्रशिक्षित करू, ग्रूम करू, तयार करू. हे आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिलं असेल तर ते नेमकं कुठे दिलं होतं? शिवाजी पार्कच्या सभेत दिलं होतं की आणखी कुठच्या प्रचार सभेत दिलं होतं की स्टॅम्प पेपरवर लिहून दिलं होतं की कुठच्या तरी बंद खोलीच्या दरवाजा आड दिलं होतं? याचा कुठलाही खुलासा ना उद्धव ठाकरे करत ना समोरचा मुलाखतकार उद्धव ठाकरेंना हा प्रश्न विचारत. आणि त्यापुढे उद्धव ठाकरे म्हणतात की आदित्यला मुख्यमंत्री करणार तर तुम्ही काय त्याच्या हाताखाली काम करणार का? तर नाही, मी वर जाईल. वर म्हणजे स्वर्गात. अशी नेहमीप्रमाणे एक पाचकळ काही ती मल्लीनाथी उद्धव ठाकरे यांनी केली. वर म्हणजे कुठे? वर, वा. आणि दुसरी गोष्ट अशी आहे मित्रांनो, की आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचं स्वप्न उद्धव ठाकरे यांना कधीपासून पडलेलं होतं. म्हणून अगदी 2014च्या निवडणुका आठवा, ज्या जागा वाटपावरून युती फिसकटली त्यावेळेला सुभाष देसाई या सर्वात ज्येष्ठ शिवसेना नेत्याबरोबर सगळ्यात कनिष्ठ नुकती मिसरूड फुटणारा आदित्य ठाकरे नावाचा नेता उद्धव ठाकरेंनी का पाठवला होता? जर आदित्य ठाकरेच्या डोक्यात चुकीच्या गोष्टी भरवू नका असं आज उद्धव ठाकरे सांगतायत, तर मग 2014मध्ये 10 वर्षापूर्वी विधानसभेच्या जागा वाटपासाठी त्याच आदित्य ठाकरेंना जागा वाटप करायला खडसेसारख्या ज्येष्ठ नेत्याकडे आणि सुभाष देसाई या ज्येष्ठ नेत्याबरोबर उद्धव ठाकरेंनी कशाला पाठवलं होतं? शिवसेनेसारख्या
50 वर्षाच्या पक्षाच्या जागा वाटपाची बोलणी करायला आत्ता कुठे मिसळून फोडणारा सर्वोच्च नेता आदित्य ठाकरे यांना पाठवून पिता उद्धव ठाकरे यांनी आपल्या सुपुत्राच्या डोक्यात कुठची विचित्र गोष्ट भरवली, चुकीची गोष्ट भरवली. पण असले प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारायचे नसतात. त्यांना कुठले प्रश्न विचारायचे हे आधीच संजय राऊत यांनी मुलाखतकारांना लिहून दिलेले असतात आणि त्याची उत्तरं संजय राऊत यांनीच उद्धव ठाकरेंना लिहून दिलेली असतात. स्क्रिप्ट दिल्लीहून येत नाही, स्क्रिप्ट भांडूपहून येते किंवा सामनाच्या कार्यालयातून येते. असं सांगायचा मुद्दा असा की आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचा शब्द हा देवेंद्र फडणवीसांनी दिला होता, तर मग तो पाळला का नाही? कारण तुम्ही पाळला नाहीत ना. माणूस धादांत खोटं बोलतो जेव्हा, तेव्हा ही अशी अवस्था येते की आपण जे बोलतोय ते खरं ठरवण्यासाठी आपल्याकडे टाचणीभरसुद्धा पुरावा नाही याचा विचार करावा लागत नाही. संजय राऊत यांच्या संगतीत राहिल्यानंतर यापेक्षा दुसरं काही होणार नाही. आम्ही शाळेत असताना ती आमच्यातली पोरं बोलायची की पुढचं पाठ मागचं सपाट. म्हणजे नवीन गोष्टी पाठ करायच्या आणि आधी पाठ केलेल्या विसरून जायच्या, आजच्या भाषेत डिलीट करायच्या. उद्धव ठाकरे यांचं सगळं राजकारण हे नेमकं तसंच आहे. आज ज्यांना तो अफजल खान वाटत आहेत नरेंद्र मोदी, त्यांचेच गोडवे त्यांनी गायलेल्या क्लिपसुद्धा उपलब्ध आहेत. जेव्हा दुसऱ्यांच्या क्लिप काढून किंवा ऑडिओ क्लिप काढून उद्धव ठाकरे ऐकवतात, तेव्हा त्यापेक्षा जरा आपण यापूर्वी गेल्या 10-15 वर्षात काय काय बकवास केली आहे, बाष्कळ बडबड केली आहे, तीसुद्धा काळजीपूर्वक ऐकावी आणि त्या अडचणीतून अडगळीतून वाट काढत नव्या थापा माराव्यात. इंग्रजीमध्ये याला मूर्खाच्या नंदनवनात वावरणं म्हणतात. कारण आपल्यापेक्षाही आपल्या मुलाला आधी मुख्यमंत्री करायचं आणि सर्वात कमी वयाचा मुख्यमंत्री बनवायचं हे स्वप्न आदित्य ठाकरेंच्या जन्मदात्यांनी, आईने आणि बापाने, पित्याने आधीपासूनच रंगवलेलं होतं. आणि त्यासाठी आजोबांकडून त्याला तळपती तलवार देण्यात आलेली होती. असो, मुद्दा असा आहे की अदूबाळ किंवा अदुलल्ला विराजमान हे स्वप्न देवेंद्र फडणवीसांना बघायचं काहीही कारण नाही. आणि त्याच भाजपची किंवा भेकड पक्षाची तळी उचलून आपल्याला 2दा 18 खासदार निवडून आणता आले हे उद्धव ठाकरे विसरलेत, ज्यांना 5 खासदार मुंबईतून कधी निवडून आणता आले नाहीत. आणि अगदी 2014मध्ये मोदी लाट येण्याच्या आधी उद्धव ठाकरेंची केवढी मोठी ठाकरे नावाची किमया आहे ही 2009च्या निवडणुकीत दिसली होती. मुंबईचे 6 आणि ठाणे जिल्ह्यातले 4 या 10 लोकसभेच्या जागांपैकी एकटी कल्याणची जागा आनंद परांजपे जिंकू शकला होता. बाकी 5 जागी ठाकरे या नावामुळे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या राजकारणामुळे भाजपला सुद्धा दणका बसला होता. मुंबई आणि ठाण्यामध्ये भाजपसुद्धा भुईसपाट झाला होता. तेव्हा ठाकरे नावाने मतं मिळतात, तर मग ठाकरे नावाने चंद्रकांत खैरे, अनंत गीते, शिवाजीराव आढळराव पाटील किंवा आनंदराव अडसूळ हे पराभूत का झाले 2018मध्ये त्याचाही खुलासा केला पाहिजे. मुद्दा असा असतो की मूर्खाच्या नंदनवनात बागडायचं असेल तर तुम्हाला अडवणार कोण? खुशाल बागडा. मुलाला मंत्री, मुख्यमंत्री, राष्ट्रपती काय करायचं ते ठरवा आणि सरकार आणणार म्हणजे आणणारच आणि मग हे तडीपार. शब्दाचे बुडबुडे उडवणारे खूप झाले या देशामध्ये आणि जगामध्ये. आणि शरद पवारांच्या संगतीत गेल्यानंतर शब्दाचे बुडबुडे उडवणं सोपं असतं. त्यात परत त्या साबणाच्या पाण्याचे बुडबुडे उडवणारा संपादक आणून ठेवला असेल पदरी, तर मग बुडबुडे उडवण्याला पर्याय उरत नाही. पण एक गोष्ट साफ असते, देवेंद्र फडणवीस त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की उद्धव ठाकरेंची अवस्था आता भ्रमिष्ठावस्था झालेली आहे. काय बोलतात ते त्यांना कळत नाही आणि समोरच्यांना कळण्याचा विषयच येत नाही.
पण कधीतरी त्या मस्तीतून एक थोडीशी शुद्ध येते, तेव्हा लक्षात येतं अरे इथे फार मोठं भगदाड पडलं आहे, ते भगदाड बुजवलं पाहिजे. तेव्हा मग एक नव्या कुठच्या तरी थापेचं ठिगळ हे जुन्या खोटेपणाला लावलं जातं आणि त्यातून हे असले विनोद तयार होतात की आदित्य ठाकरेला मुख्यमंत्री करणार आणि देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार. अरे आज मोदी शहांच्या 10 वर्षाच्या राजकारणात कोणी केंद्रात यायचं आणि कोणी नाही यायचं हे राज्यातला नेता, पक्षातला कोणी नेता परस्पर ठरवत नाही. मोदी, शहा आणि भाजपचं जे केंद्रीय नेतृत्व आहे ते लोकसभेची जागा कोण लढवणार, विधानसभेची जागा कोण लढवणार, कोणाला केंद्रातून राज्यात आणि राज्यातून केंद्रात न्यायचा हे ते ठरवतात. तो राज्यातला नेता ठरवत नाही. हे खुद्द उद्धव ठाकरेंचाच आरोप आहे की तुमची स्क्रिप्ट दिल्लीहून येते. मग देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार आणि आदित्य ठाकरेंना इथे मुख्यमंत्री करायचं, ही स्क्रिप्ट मुंबईत बसून कशी लिहिता येईल? उद्धव ठाकरे आणि संजय राऊत रोज जे भकाभका ओकाऱ्या काढत असतात तेव्हा प्रत्येक वेळेला भाजपची किंवा एकनाथ शिंदेंची स्क्रिप्ट दिल्लीहून येत असेल तर मग आज जी काय सणसणीत लोणकडी थाप उद्धव ठाकरे यांनी मारलेली आहे त्याची स्क्रिप्ट मुंबईत तयार झाल्याचा आरोप कसा काय होतो? देवेंद्र फडणवीस भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री करायचं हे पण ठरवू शकत नाहीत एकनाथ शिंदेना. पक्षाच्या हायकमांडने सांगितलं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस म्हणाले मी बाहेर बसेन, नो प्रॉब्लेम, पक्षासाठी त्याग करीन. इतकं आपलं मुख्यमंत्री पदाचा हक्क त्याग करण्याची तयारी असलेला माणूस आणि दिल्लीच्या स्क्रिप्टनुसार वागणारा माणूस स्वतःचं स्क्रिप्ट लिहितो, हा नवा उद्धव ठाकरे यांनी लावलेला शोध आहे. आपणच कालपर्यंत दिल्लीहून स्क्रिप्ट येते हे सुद्धा कसं धडधडीत खोटं बोलत होतं हे स्वतः उद्धव ठाकरेच सिद्ध करतात. कारण ते म्हणतात आदित्य ठाकरेला मुख्यमंत्री करायचा आणि देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीला जायचं, ही स्क्रिप्ट देवेंद्र फडणवीसांनी लिहिलेली होती. म्हणजेच ते सांगतात की महाराष्ट्र भाजपमध्ये महाराष्ट्रात जे राजकारण करायचं त्याची स्क्रिप्ट दिल्लीहून लिहून येत नाही, ती महाराष्ट्रातच देवेंद्र फडणवीस लिहितात. हे जेव्हा उद्धव ठाकरे सांगतात इंडियन एक्सप्रेसच्या मुलाखतीमध्ये तेव्हा ते सांगतात की मी आजपर्यंत दिल्लीहून स्क्रिप्ट आली, गुजरातहून स्क्रिप्ट आली असं म्हणतो. ते धादांत खोटं होतं. आजपर्यंत उद्धव ठाकरे मीडियाशी बोलताना धादांत खोटं बोलत होता. हेच उद्धव ठाकरे हे आपल्या ह्या खास इंग्रजी मुलाखतीमध्ये सांगतायत. आपणच बोलायचं आणि आपल्यालाच खोटं पाडायचं, हे कुठलं कसब उद्धव ठाकरे यांनी कुठून मिळवलेलं आहे हे फक्त शरद पवार जाणवत. कारण अशी या बोटावरची थुंकी त्या बोटावर करायची आणि हाताच्या बोटावरची थुंकी पायाच्या बोटावर आणायची, ही किमया फक्त आजपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांना साधलेली आहे. एका बाजूला अमित शहा हे दिल्लीतून येऊन मातोश्रीच्या बंद दरवाजाआड बोलतात, असली भाषा उद्धव ठाकरे सांगतात. आणि तिकडे शरद पवार बंद दरवाजा आड अमित शहाना काय काय कबूल करत होते याचा गौप्यस्फोट अजितदादा करतायत. सुदैवाने अजितदादा त्या बैठकीत बंद दरवाजाच्या कोण कोण हजर होते ते पण सांगतायत. बाकीचे सगळे साक्षीदार एका बाजूला आणि एकटे धादांत खोटं बोलण्यात 6 दशकं घालवलेले शरद पवार एका बाजूला. असो मित्रांनो, तेव्हा आपल्या पुत्राला मुख्यमंत्री करून देवेंद्र फडणवीस वर म्हणजे दिल्लीला केंद्र अर्थमंत्री वगैरे म्हणून जाणार, हा परत केवढा मोठा कल्पनाविलास आहे. उद्धव ठाकरे आजकाल कुठच्या स्वप्नरंजनात गुंगलेले आहेत त्याची यातून आपल्याला साक्ष मिळते. पण साक्षीदार पण इतका अजब आहे की तो स्वतःच दरवेळेला साक्ष बदलतो आणि आपण आधी दिलेली साक्ष खोटी होती ते स्टॅम्प पेपरवर लिहून दिल्यासारखं मुलाखतीतून सांगतो. असा जगात एक अजुबा साक्षीदार कुठेही मिळणार नाही. तो फक्त महाराष्ट्रात मिळू शकतो आणि तो फक्त उबाठा शिवसेनेत मिळू शकतो. असं मिळालो. थोडक्यात आज उद्धव ठाकरे यांचं एकमेव उद्दिष्ट आहे
आदू लल्ला विराजमान, आदू बाळराजे लल्ला विराजमान. ते आपल्या मुलाचं सिंहासन सध्या मुख्यमंत्री पदाचं तयार करतायत, पण त्यांच्याच भाषेत सांगायचं तर आदू बाळ को मुख्यमंत्री बनाएंगे लेकिन तारीख नहीं बताएंगे. आदू लल्ला को महाराष्ट्र का मुख्यमंत्री जरूर बनाएंगे, लेकिन कब बनाएंगे उसकी उद्धव ठाकरे तारीख नहीं बताएंगे. असो मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.